हॅलो, मी विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल असे नागपूर. सो आज आपण बघणार आहे इकॉनॉमिक्सचा खूप महत्त्वाचा टॉपिक, ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया. जसं आपण बघतो की आज 2024मध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्यासाठी 1991 खूप जास्त महत्त्वाचं होतं. विद्यार्थ्यांनो, 1991मध्ये भारतामध्ये काय परिस्थिती होती हे आपण थोडंसं 2 मिनिटात बघूया आणि नंतर त्यावर काय शिफारसी करण्यात आलेल्या आहे आपण त्या पण गोष्टी बघूया. आणि आजच्या कंडिशनमध्ये आज जे गव्हर्नमेंट जे पॉलिसी फॉलो करत आहे ते 1991चीच पॉलिसी आहे का ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले बघू आपण, आपल्या टॉपिकचं नाव आहे आज की फायनान्शियल रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील आर्थिक सुधारणा. यामध्ये जे समिती होती ती समिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांचं नाव आहे एम नरसिंहम समिती. त्या 2 समित्या होत्या याच्या, ठीक आहे. या दोन्ही समितीमध्ये आपल्याला बघायचं आहे की या समितीमध्ये बँकिंग संदर्भातल्या असेल आणि काही पण आर्थिक क्षेत्राच्या ज्या पण समित्या असतील त्या आपल्याला चेक करायच्या आहे. तर आपण बघूया याच्यामध्ये. लक्षात ठेवा 1991मध्ये, लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, 1991मध्ये भारत जो आहे तो इकॉनॉमिकली पूर्ण डिस्ट्रॉय होता. डिस्ट्रॉय. आता याला काही कारणं होती. आता कारणं कोणती होती याला ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज काही लोक शिवा मारतात प्रायव्हेटायझेशनसाठी. तेच एक कारण होतं की त्यावेळेस LPG, L म्हणजे लिबरायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, G म्हणजे ग्लोबलायझेशन, या सर्व गोष्टी नसल्यामुळे 1991मध्ये बघा, हा तिथला एक पॉईंट आहे. असे 3-4 पॉईंट आहे की 1991मध्ये आपण आर्थिक सुधारणा केल्या होत्या. तर एक पॉईंट असा होता की भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन नव्हतं. याचाच अर्थ भारताची जी अर्थव्यवस्था होती ती होती समाजवादी. हे बघा, भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थाच आहे, पण जो मेन फोकस जो होतं ते होतं समाजवादी. म्हणजेच या ठिकाणी गव्हर्नमेंटचे बंधने आणि ज्या पण वस्तू प्रोड्यूस करायच्या ते पण गव्हर्नमेंट करत होते. केव्हा? 1991मध्ये. हा झाला याचा एक रिझन. सेकंड रिझन होता याच्यामधला गल्फ कंट्री संदर्भातलं. गल्फ कंट्रीमध्ये युद्ध निर्माण झालं, युद्ध चालू झालं होतं याच्यामध्ये. त्याचबरोबर जे रशिया आहे, या रशियाचे 15 देशामध्ये तुकडे झाले होते. ज्यामुळे आजकाल ते युक्रेन जे आहे, रशियामधून 15 देशांची नवीन निर्मिती झाली होती. लक्षात ठेवायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट चौथा पॉईंट आहे स्ट्रक्चरल. आपण ते ऐकलंय, कधी ना कधी पाण्याचा घडा भरतो, पापाचा घडा भरतो, असं आपण कधी ऐकलेलं आहे. पाण्याचा घडा, पापाचा घडा. तर तो घडा 1991ला भरलेला होता. आणि त्यावेळेस माननीय मनमोहन सिंग सुद्धा देशाचे अर्थमंत्री होते. आणि बघू आपण सर्व गोष्टी काय आहेत. तर सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे की LPG देशामध्ये नव्हतं. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम होता, म्हणजे कोणताच हाच की कोणतीही गोष्ट असेल गव्हर्नमेंटच करेल, प्रोडक्शन करेल गव्हर्नमेंटच करेल, ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंटची बंधने प्रत्येक गोष्टीमध्ये होती. FDI नव्हती, काही नव्हती याच्यामध्ये. त्यानंतर गल्फ कंट्रीमध्ये युद्ध चालू झालं. यानुसार यामुळे देशामध्ये पेट्रोलच्या किमतीवर महाग झाल्या. रशियामध्ये 15 देश तुटले याच्यामधले 15 रशियामधून. तर या कारणामुळे काय झालं की रशियामध्ये या कारणामुळे आपण जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करत होतो त्याच्यामध्ये इफेक्ट पडला. तर या संपूर्ण गोष्टीमुळे भारत जो आहे तो इकॉनॉमिकली डिस्ट्रॉय झाला. डिस्ट्रॉय म्हणजे काय? डिस्ट्रॉय म्हणजे काय ते लक्षात ठेवा. यानुसार भारतामध्ये काही गोष्टी घडल्या. तर भारताचा जो फॉरेन एक्सचेंज आहे त्याला आपण फॉरेक्स म्हणतो. देशाचा परकीय चलन साठा त्याला आपण काय म्हणतो? दुसऱ्या भाषेत सेविंग. हे 3 दिवसावर येऊन राहिले. किती दिवसावर? 3 दिवसावर. आणि सेकंड एक पॉईंट होता याच्यामध्ये की आपण आपला जो गोल्ड आहे आपण मॉर्गेज केला, म्हणजे आपण गोल्ड गहाण ठेवला बँक ऑफ इंग्लंडमध्ये. आणि तिसरा पॉईंट असा याच्यामध्ये की आपण IMFला नंतर मग कर्ज मागितले $7 बिलियन. म्हणजे या संपूर्ण इश्यू झाला होता की बाबा देशाचा परकीय चलन साठा जो आहे
हा 3 दिवसावर येऊन राहिलेला होता. आज आपण बघू शकतो 2024मध्ये 1 ते 1.5 वर्ष टिकेल एवढा परकीय चलन आता सध्या देशामध्ये आहे. त्यानंतर गोल्ड आपण पूर्णपणे काय केलं, मॉर्गेज करून टाकलं, गहाण ठेवून दिलं. आणि IMFला आपण नंतर शेवटी ते भीक मागायची गोष्ट वेळ येते तसं आपण काम केल्यानंतर कर्ज आपण त्यांना मागितले. तर या संदर्भात नंतर मग IMFने जेव्हा कर्ज दिले तर IMFने झापलं आपल्या अर्थमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की जर हे असे जर तुमचे नाटकं राहतील, हे जे तुमचे नाटकं आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, LPG किंवा जे बंधने, तर यानंतर प्रॉब्लेम येईल तुम्हाला सुद्धा, इकॉनॉमीला सुद्धा. तर अशा वेळेस नंतर काही सुधारणा सांगितल्या. त्या संदर्भात खूप इम्पॉर्टंट जे नाव आहे त्या M. नरसिंहन समिती नंबर 1. 2 समित्या होत्या. पहिली समिती होती 1991मध्ये, ठीक आहे, 16 नोव्हेंबर 1991मध्ये. आणि बघा या समितीचं नाव का लक्षात ठेवायचं, याचं नाव आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा, कमिटी ऑन फायनान्शियल रिफॉर्म्स. बघा वित्तीय क्षेत्र म्हणजे काय, याच्यामध्ये बँकिंग पण येईल. समोर बँकिंगचं बघायचं आहे, त्यात फक्त तुम्हाला बँकिंग दिसेल, ठीक आहे. तर आपण काय म्हटलं की M. नरसिंहनुसार काय वित्तीय क्षेत्र सुधारणा निर्माण त्यांनी हे केली. यानुसार आपण बघू शकतो की शिफारसी काय आहे, ठीक आहे. हे शिफारसी काय आहे, त्यातली पहिली शिफारस आहे CRR. आपण बघितलं आहे मागे, CRR म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो 15% 3 ते 5% पर्यंत कमी करा. SLR 38.5% 25% करा. ज्या विद्यार्थ्यांना हे CRR SLR समजत नसेल त्यांनी माझा मागचा लेक्चर बघून घ्या इकॉनॉमिक्सचा, ठीक आहे. तरी मी तुम्हाला बरोबर तुम्हाला सांगतो CRR म्हणजे काय, जेव्हा एखादी बँक RBIला अल्पकालीन कर्ज देते त्याला आपण म्हणतो बँक रेट. हे लक्षात ठेवा, जेव्हा एखादी बँक RBIला काय करते, अल्पकालीन कर्ज देते त्याला काय म्हणतो आपण बँक रेट. पण या सर्वांचा संबंध याला म्हणतो आपण पतनियंत्रण. या सर्वांचा संबंध CRR आणि SLRशी आहे. ते कशा आहे तो समजून घ्या. जेव्हा मी असं म्हटलं की CRR एखादी बँक आपल्या पूर्ण भांडवलापैकी काहीतरी पर्सेंटमध्ये RBIकडे काय करते, फंड ठेवते, पैसे ठेवते. आणि ते काय स्वरूपात असते, कॅशच्या स्वरूपात, ठीक आहे. काय म्हटलं मी की एखादी बँक आपल्या संपूर्णपैकी भांडवलापैकी काहीतरी प्रमाण जे आहे ते कुठे ठेवते, RBIकडे. तर यांनी काय सांगितलेलं आहे की ते 15% होतं आधी 1991च्या आधी, ते कितीपर्यंत करा, 3 ते 5. तुम्ही जर आज चेक केलं, आज सुद्धा इंडियाचं 3 ते 5च्या मध्यात असते. 4% सध्या मला वाटते काहीतरी आहे. क्लिअर इथपर्यंत. तर सर मग याच्याने काय होते बा, याच्याने काय होते हे सुद्धा बघून घेऊ. SLR त्यांनी काय म्हटलं, SLRमध्ये 38.5% किती करा, 25% करा. सध्या भारताचं मला वाटते 18-19% आहे. ते एक एक्झाम आपण सध्या लक्षात ठेवू, 38.5 15%, थोडं डोक्यात ठेवू आपण असं. आता इथं बघा कसं आहे, या ठिकाणी असं CRRमध्ये की एखादी बँक कॅशच्या स्वरूपात कुठे ठेवते, RBIकडे. किती टक्के, 15%. SLRचं असं आहे, एखादी बँक आपल्याच भांडवलापैकी स्वतःकडे कॅश असेल, सिक्युरिटी असेल किंवा गोल्ड असेल, सिक्युरिटी किंवा बॉन्ड, या स्वरूपामध्ये आपण काय करतो, स्वतःकडे ठेवतो. आता सर मग याचं कमी करायची काय घेणं देणं, आता थोडं समजून घ्या. जर समजा 15% आणि झाले 38 आणि 15 समजून घ्या, 38 48 53.5, एक लक्षात ठेवा 54%. एखाद्या बँकेचा 54% जो आहे हा युजलेस आहे. राहिले किती पर्सेंट, 46%. राहिले किती पर्सेंट, 46%. म्हणजे फक्त 46% आहे. म्हणजेच काय, ते एखाद्या बँकेकडे फक्त 46% आहे लोकांना कर्ज देण्यासाठी. मग मला सांगा, जर एखाद्या बँकेचा पैसा तुम्ही असा काढून टाकलेला जो यूजच नाही करत आहोत, तर एखादी बँक कर्ज स्वस्त देईल की महाग देईल. मग ती बँक कर्ज स्वस्त देईल की महाग देईल, तर 100% ती बँक कर्ज महाग देणार आहे. तर बघा आपण ऐकतो नेहमी लहानपणापासून म्हातारे लोक म्हणतात
की सर्व काही कर पण कर्ज नको घेऊ. का बरं? कर्ज इतके भयंकर महाग होते आधीच्या काळामध्ये की तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आपला कंपाऊंड इंटरेस्ट देऊ देऊ तुम्ही थकून जाता पूर्ण याच्यामध्ये. तर मला असं वाटते की जर समजा हे असं प्रमाण होतं तर या कारणामुळे कर्ज पण आपण जास्त देऊ शकत नाही, हे बंधनच झाले. आता आपण काय केलं, 15चं संयुग 4% आहे आणि हे 20% आहे. ठीक आहे, म्हणजे आज 2024मध्ये 20 अधिक 4 24%. 24% फक्त यूज करत नाही आपण, म्हणजे राहिले किती? 76% सध्या आपण यूज करत आहोत. मला सांगा, जर एखाद्या बँकेकडे पैसा जास्त आहे तर तो मग त्या पद्धतीने यूज पण तसा करेल. ठीक आहे, म्हणजे काय की या कारणामुळे कर्ज जे आहे ते स्वस्त आहे. म्हणजे शेवटी नरसिंह समितीचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही हे रेट जेव्हा तुम्ही कमी करता तर या कारणामुळे काय होते, तुम्ही तुमच्या देशामध्ये कर्ज वाटप करू शकता, देशामध्ये पैशाचं प्रमाण वाढेल. जर कर्ज स्वस्त झाले तर ऑब्व्हियसली लोक कर्ज घेतील ना. तर या 2 पॉईंटचा अर्थ होता की कर्ज स्वस्त करा इनडायरेक्टली. ठीक आहे, तिसरा पॉईंट होता अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा 40% किती टक्के करा? 10% करा. आता बघा, एक पॉईंट लक्षात ठेवा, केली नाही आहे लक्षात ठेवा ना. आता म्हणाला आला नाही वाटतं. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय, त्याला म्हणतो मराठीमध्ये इंग्लिशमध्ये प्रायोरिटी सेक्टर. बघा, देशाचा काही प्रायोरिटी सेक्टर आहे, त्यामध्ये आपण बघतो की शिक्षण असेल, ठीक आहे, एज्युकेशन असेल, आयात निर्यात असेल, त्यानंतर पुनर्निर्माण जे एनर्जी असेल जे नवीन ॲड केलेलं आहे, त्यानंतर शेती सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, लघु उपक्रम वगैरे जे असेल. तर एक डेफिनेशन आहे अग्रक्रम क्षेत्राची. तर यांनी काय केलेलं आहे की अग्रक्रम क्षेत्र जो कर्ज पुरवठा आहे हा किती करा? 40%वरून 10%वर आणा. तर बघा, हे चांगलं आहे, ठीक आहे, पण आज सुद्धा प्रायोरिटी सेक्टर 40%चा मी तर म्हणतो वर असला पाहिजे. कारण की देशाची किंवा एखाद्या बँकेचं एकच काम आहे की देशाच्या प्रायोरिटी सेक्टरला कर्ज पुरवठा करा. तर ही जे सुधारणा आहे सरकारने मान्य केली नाही. का बरं मान्य केली नाही? कारण की हे रॉंगच आहे एक प्रकारे, आणि बाकी सर्व मान्य केलं ते बघू, पण मेन या 2 होत्या लक्षात ठेवा. अजून त्याच्यामध्ये आहे, बघू आपण. नेक्स्ट याच्यामध्ये आहे विद्यार्थ्यांनो 4थी समिती. बघा, याच्यामध्ये बँकिंग व्याजदरांचे विनियमन. व्याजदर म्हणजे काय? इंटरेस्ट रेट. म्हणजे बँकामध्ये जे पण इंटरेस्ट रेट आहे, आपण आज बघतो की नियर अबाउट 6% 7% काहीतरी आहे. आधी काहीतरी चेंजेस असेल, त्यांचं काय म्हणणं की पुन्हा त्यांना काहीतरी त्या विनियम आहे ना, त्यांना नियम वेडे बनवा, नियम चेंज करा, त्याचे आधीसारखे नियम नको ठेवा. देशातील बँक व्यवस्था चतुस्तरीय, दॅट इज 4 टायर, रिझर्व्ह बँक, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण. या पद्धतीने तुम्ही 4 टायर करा. बँकांवर भांडवल पर्याप्तता गुणोत्तर, त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण काय? कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, त्याला म्हणतो आपण CAR. समजून घेऊया आपण CAR काय होते विद्यार्थ्यांना. CARचा अर्थ असा होते की फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे, या बँकेवर समजून घ्या काहीतरी प्रमाणामध्ये NPA आहे. NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. एखाद्या बँकेने जे पण कर्ज दिलं त्याला परत भेटलेले नाही आहे किंवा डाऊटफुल आहे, त्याला म्हणते NPA. तर CARचा अर्थ असा होते की हे NPAमुळे बँका डुबतात. तर बँका या NPAमुळे बुडायला नाही पाहिजे म्हणून आपण काय काढतो? CAR. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की NPA पासून संरक्षण करण्यासाठी नवीन त्यांनी एक काढलेला आहे CAR. ते 8% असेल किंवा 9%, ते चेंज होते नेहमी. म्हणजे याचा अर्थ काय? NPA पासून एखाद्या बँकेचं काय करणे? संरक्षण करणे. यासाठी आपण काय करतो? CAR जनरली आपण काढलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे की CARचा काय करा? निकष लावा. आहे का याच्यामध्ये? बंधन लावा. CARचा बंधन लावा. आणि जर तुम्ही CARचं बंधन लावाल तर तुम्ही तुमच्या ज्या बँका डुबलेल्या आहेत ते डुबणार तरी ॲटलीस्ट बँका. नंतर आहे याच्यामध्ये 7वा पॉईंट, बँकांच्या राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवण्यात यावी. म्हणजे आपण बघितलं की 1969 1991 या 1969 1980 1969 आणि 1980ला
आपण 20 बँका, 14 अधिक 6, पहिले 14 केल्या, मग 6 बँका केल्या, आपण 20 बँका नॅशनलाइज केल्या. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पण प्रायव्हेट बँका ते प्रायव्हेट असू द्या. म्हणजे आपण ते तेच झालं की तुम्हाला प्रायव्हेट थोडंसं ठेवावं, खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन करण्याची संमती द्यावी. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका तुम्ही स्थापन करा, पूर्ण बँका गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आणण्याची गरज नाही, कारण की याच्यानेच इकॉनॉमी ओपन होणार आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट याच्यामध्ये बघ सांगितलं आहे बँक शाखा परवाना पद्धती. शाखा म्हणजे ब्रँच, परवाना म्हणजे लायसन्स. शाखा परवाना पद्धती रद्द करणे. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की शाखा परवाना पद्धती तुम्ही रद्द करा. म्हणजे आधी असं होतं की ओळखी राहिली, काही राहिलं तर कुठेतरी ब्रँच स्थापन करून टाकणे. त्यांनी जसं सोडलं की त्या एरियाचा इकॉनॉमिकल किती इफेक्ट पडतं त्या बँकेवर, त्यासोबत त्यांनी काय केलं, नवीन पद्धत तुम्ही आता आणावं. आणि भांडवल बाजारामध्ये उदारीकरण. उदारीकरण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, याला म्हणतो आपण कॅपिटल मार्केट. भांडवल बाजारामध्ये काय करा, उदारीकरण. उदारीकरण म्हणजे काय, सरकारी बंधने कमी करा. सरकारी बंधने काय करा, कमी करा. कुठे, या आपल्या भांडवल बाजारामध्ये. तर या सर्व शिफारसी आपण बघतो विद्यार्थ्यांनो. आज सुद्धा भारताच्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये, भारताच्या पॉलिसीमध्ये या संपूर्ण योजनासुद्धा आज आहे. या नरसिंह समितीच्या ज्या पण शिफारसी आहे ते आजसुद्धा तुम्हाला आपल्या इकॉनॉमीमध्ये दिसतात. आपण बघू शकतो की CAR असेल, CRR असेल, SLR असेल, सर्व आज आपल्या ठिकाणी आहे. आज आपल्या देशासाठी त्यांनी जो रेट सांगितला होता तो सुद्धा आहे. आता आपण बघूया नरसिंह समिती 2. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला फक्त बँकिंगच नाही, भांडवल बाजार पण, म्हणजे इथे पूर्ण वित्तीय तुम्हाला सुधारणा करण्यात आलेली आहे. रिझन गरजेचं होतं तेव्हा. आणि आपण बघू आता विद्यार्थ्यांना दुसरी समिती, नरसिंह समिती नंबर 2. ही होती 1998. काय ठिकाणी 97 दिलं असते, 97 डोक्यात ठेवायचं. ही प्युअर जे आहे हे बँकिंग क्षेत्र सुधारणा आहे. याला आपण डायरेक्ट म्हणतो कमिटी ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स. आधीची कोणती होती, फायनान्शियल रिफॉर्म्स. ठीक आहे. आता बघू आपण याच्यामध्ये 4 यांनी सांगितलेले आहे. पहिला नॅरो बँकिंग, हे खूप जास्त इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांना. नॅरो बँकिंग प्रयोग अनुसरण्यात यावा. आता यांनी काय म्हटलं बघा, दुर्बल बँकांनी त्यांचा निधी अल्पकालीन जोखीमरहित मालमत्तामध्येच गुंतवावा. एकदम समजत नाही असं, तो समजून घ्या. एक्झाम्पल, मी शेअर मार्केटमध्ये, फॉर एक्झाम्पल मी एक बँक आहे, मी ऑलरेडी डुबीत आहे आणि आता मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, माझा पैसा नाही आहे, मग मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू, ज्या ठिकाणी हाय रिस्क आहे तिथे करू की ज्या ठिकाणी लो रिस्क आहे तिथे करू. तर ऑब्वियसली ज्यामुळे पैसाच नाही माझ्याकडे, तर मी काय करेल, ज्या ठिकाणी रिस्क नाही आहे त्या ठिकाणी मी काय करेल, इन्व्हेस्ट करेल. जर माझ्याकडे पैसा खूप जास्त असता तर मी काय केलं असतं, ज्या ठिकाणी हाय रिस्क आहे त्या ठिकाणी मी काय केलं असतं, इन्व्हेस्ट केलं असतं. पण सध्या माझ्याकडे काय म्हटलं, दुर्बल बँक. दुर्बल बँक म्हणजे काय होते, ज्या ऑलरेडी कर्जबाजारी आहे, कर्ज दिले पण वापस भेटले नाही आहे, त्या बँकांनी त्यांचा जो निधी आहे, जो फंड आहे, अल्पकालीन, ज्या ठिकाणी काय आहे, रिस्क कमी आहे, जोखीमरहित मालमत्तामध्ये काय तुम्हाला करायचं आहे, गुंतवायचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, नॅरो बँकिंग. बरोबर आहे. जर तुम्ही नॅरो बँकिंग अनुसराल तर आपल्यासाठी चांगलं आहे. नेक्स्ट आहे, आजारी बँक नफ्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतरही नफ्यात येऊ शकत नसेल तर तिला सक्षम बँकेत विलिनीकरण करण्याऐवजी बंद करून टाका. बघा हे काय म्हटलं आहे, एखादी आजारी बँक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की ज्या बँकेने कर्ज दिलेले आहे पण वापसच नाही आलेले आहे. म्हणजे काय म्हटलं आपण, आता त्याला काय ताप सर्दी नाही झालेली आहे बँकेला, काय झालेलं आहे, कर्ज दिलेलं आहे पण त्याला कर्ज वापस नाही भेटलेलं आहे, त्याच्यावर NPA खूप जास्त आहे. तर जेव्हा एखाद्या बँकेत NPA जास्त असते तर त्याला काय म्हटलं आहे की त्या बँकेला नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे पण तरी ते बँक सुधारत नाही आहे, तर सरळ काय करा, त्या बँकेला बंद करा. बघा एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता समजा माझा मित्र आहे, तो दारू बेवडा आहे. त्याने मला पहिल्या दिवशी फोन केला, अरे मला 500 रुपये पाहिजे. मला घे 500 रुपये. त्याने 5 दिवसांनी पुन्हा फोन केला, 500 रुपये पाहिजे. तर मी तो विचारपूस, काहून कशाला पाहिजे. 3rd टाईम तो पुन्हा म्हणत आहे आणि आपल्याला माझं दारू पेते बनवतो. त्याला आपण काय म्हणू, सुधारणा यार. 4th टाईम काय म्हणू, शेवटच्या वेळेस देत आहे, याच्यानंतर देणार नाही. आणि 5th टाईम काय कराल, फोन उचलणार नाही. म्हणजे काय, आपण त्याला नफ्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्याची काही सुधारायची इच्छा नाही आहे.
तर अशा बँकेला मर्ज करण्याऐवजी काय करून टाका, बंदच करून टाका. समजलं का याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तिसरा पॉईंट बघू आपण, मालक संस्थेने नियामक म्हणून काम करू नये. आता जी संस्था मालक आहे, आता मालक कोणती संस्था आपल्या देशामध्ये, RBI. RBI संपूर्ण देशामधली मॉनिटरी पॉलिसीची हेड आहे. जे मालक आहे तिने नियम लावू नये, किंवा RBIच्या वर पण आहे समजून घ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यांचं काय म्हणणं आहे की RBI एक वेडं राहू द्या आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक वेडं राहू द्या. दोन्ही कामं सारखे, जसं रेग्युलेशनचं काम आणि मालकी काम एकाकडे नको ठेवा, अदरवाईज मोनोपॉली निर्माण होऊ शकते. म्हणजे मालक पण तोच आणि मालक पण RBI, रेग्युलेशन पण RBI, याच्याने प्रॉब्लेम होऊ शकते. त्यांनी काय केलं मग, मालकी दिली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, रेग्युलेशन करते RBI. तर त्यांनी असं केलं आहे की जे मालक संस्थेने काय करू नये, नियामक म्हणून काम करू नये. आणि चौथा पॉईंट आहे, बँकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी त्यांच्यावरील भांडवल पर्याप्तता गुणोत्तराचे निकष वाढविण्यात यावे. त्यांनी काय म्हटलं की आपण बघितलं मग अशी CARचा अर्थ काय की एखादी बँक जेव्हा डुबते त्यावेळी NPA खूप जास्त असतो, तर आपण CR वेळा काढून ठेवा, तुम्ही सेफ राहू शकता काही प्रमाणात, सेफ काही प्रमाणात. यांनी काय म्हटलं होतं, त्यांनी काय म्हटलं होतं आधी की तुम्ही लावा. यांनी काय म्हटलं, तो निकष अजून वाढवा, पर्सेंट अजून वाढवा, 10%, 15%, 18% करा. म्हणजे जर असा प्रश्न कधी विचारलं की CAR कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा कोणी सांगितलं, नरसिंह समिती 1नी, आणि 2नी काय सांगितलं, तो निकष वाढवा CARचा. समजलं इथपर्यंत. आपण पुन्हा एकदा बघू विद्यार्थ्यांनो, मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नरसिंह समिती 1998 सांगितलेलं आहे, नॅरो बँकिंग, आजारी बँक नफा देण्याचा प्रयत्न केला, न्यायालय काय करा, बंद करून टाका. मालक संस्थेने नियामक म्हणून काम करू नये. आणि चौथा पॉईंट याच्यामध्ये आहे CRचा निकष वाढवा. म्हणजे पहिली समिती जी होती आपली, त्या सरळ सांगितलं त्यांनी, भांडवल बाजारात उदारीकरण करणे, शाखा परवाना पद्धती रद्द करणे, बँकांच्या राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवणे, त्यानंतर CR लावा, 4 टायर डिरेग्युलेशन असेल, आणि तो जे एक शिफारस स्वीकारली नाही अग्रक्रमची ते पण लक्षात ठेवायची, आणि CRR अजून SLR, या संपूर्ण गोष्टी कोणाच्या अंडरमध्ये झालेल्या आहे, नरसिंह समिती नंबर 1च्या अंडरमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, ही आपली झाली नरसिंह समिती. असेच आपले खूप सारे इकॉनॉमिक्सचे मी लेक्चर टाकणार आहे, काही मेन जे आहे जे इम्पॉर्टंट आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. ठीक आहे. अजून काय असे मुद्दे राहिले इकॉनॉमिक्सचे तुम्हाला मी शेअर करत जाईल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.